तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा. तर यांच्याकडून विविध पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 37 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS ची पदवी इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MSc झुलॉजी तसेच 5 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA इथे लागणार आहे. तसेच 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी इथं 14 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस DMLT इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBS ची पदवी इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती मेडिकल ऑफिसर या पदासाठी 18 ते 70 वर्षापर्यंत आहे. तसेच उर्वरित पदांसाठी 18 ते 60 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड FW सोसायटी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस ZP बुलढाणा या नावाने इथं राष्ट्रीयकृत बँकेचा DD काढावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर इथं कशा प्रकारे होणार आहे तर सर्व प्राप्त अर्जांची शैक्षणिक अर्हता आणि आवश्यक अनुभव याद्वारे इथं छाननी करण्यात येणार आहे आणि त्याद्वारे उमेदवारांची इथं यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच छाननी अंती निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारास खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे इथं गुणांकन देण्यात येणार आहे. तर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी तुमच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहे आणि यामध्ये खालील पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण. तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण. तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदासाठी. तसेच अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 4/4/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ती इथं दिलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.